संदल बंद करा, संदल संदल बंद करा। आपले नागपूरच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे मंचावर आलेले आहेत। स्थायी समिति सभापति तथा परिवहन समिति सभापति के अभी चुनाव हुए हैं और इस चुनाव में निर्विरोध चुनी गई स्थायी समिति की सभापति श्रीमती शिवानीताई दानी और परिवहन समिति की निर्विरोध चुनी गई सभापति श्रीमती मंगलाताई खिकरे के पदारोहण समारोह में पदग्रहण समारोह में उपस्थित नागपुर जिले के पालक मंत्री तथा राज्य के महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहब हमारे बीच में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हैं। माननीय महापौर मैडम, माननीय उपमहापौर, माननीय माजी महापौर दयाशंकर जी तिवारी साहब, श्री अनिल सोले जी, सत्तापक्ष नेता बालाजी बोरकर, माननीय कृष्णा खोपड़े जी, माननीय संदीप जोशी जी, मैं सभी का स्वागत करता हूं और स्थायी समिति के जो भी 16 सदस्य हैं, एक तो हमारे साथ बैठी, बाकी भी मंच पर विराजमान है। परिवहन समिति के भी सभी सदस्य यहाँ पर उपस्थित हैं। मैं माननीय महापौर जी से अनुरोध करता हूँ कि वे हमारे पालक मंत्री आदरणीय बावनकुळे जी का पुष्प से लेकर स्वागत करें। माननीय महापौर जी से मैं अनुरोध करता हूँ। जोरदार तालियां एक बार सभी के लिए। माननीय महापौर जी अनुरोध करता हूं कि माननीय महापौर का स्वागत करें। माननीय आमदार कृष्णा खोपड़े जी, माननीय आमदार संदीप जोशी जी का स्वागत सत्तापक्ष नेता बोरकर जी करेंगे। मैं ऐसा उनसे अनुरोध करता हूँ। संदीप जोशी जी, कृष्णा खोपड़े जी का स्वागत करेंगे। दोनों का जल्दी लेके आओ। माननीय संदीप जोशी जी, उनका भी स्वागत करेंगे। माननीय माजी महापौर अनिल सोले जी का भी वे स्वागत करेंगे। माननीय माजी महापौर श्री दयाशंकर जी तिवारी का भी आप स्वागत करेंगे। माननीय माजी आमदार श्री विकास कुमारी जी भी हमारे बीच में उपस्थित है, उनका भी जय बोरकर जी जल्दी स्वागत करेंगे। अभी आपके हाथ से और अब मैं माननीय विकास कुमार जी उपस्थित है, उनका भी स्वागत करेंगे। और अब मैं माननीय पालक मंत्री जी से अनुरोध करता हूं कि वे नवनिर्वाचित स्थायी समिति की सभापति श्रीमती शिवानी दानी का पुष्पगुच्छ देकर स्वागत करें। और अब मैं माननीय पालक मंत्री जी को जल्दी जाना, इसलिए मैं माननीय महापौर जी
जी का स्वागत मान्या बोरकर जी करेंगे, ऐसा मैं उनसे अनुरोध करता हूँ। और अब मैं मंगला ठेकरे जी परिवहन समिति निर्वाचित सभापति से अनुरोध करता हूँ वे आए और अपना मनोबल व्यक्त करें। बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, शहराचे अध्यक्ष जयशंकरजी तिवारी, आणि आमचे मार्गदर्शक, नेहमी आम्हाला समजावून सांगणारे आमचे भेंडे सर, आपल्या शहराच्या प्रथम नागरिक आपल्या महापौरताई नीताताई ठाकरे, उपमहापौर आपल्या लीलाताई हातीबेड, त्यानंतर आमदार कृष्णाभाऊ खोपडे, माजी आमदार अनिलजी सोले, त्यानंतर आमदार संदीपजी जोशी व सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर व आमचे सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ बोरकर व आताच नवनिर्वाचित झालेल्या आमच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानीताई दाणी, आणि नावं सुटले असतील तर मी क्षमा मागते, आणि सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर व इथे जमलेले सर्व अतिशय आमच्यावर प्रेम करणारे, एवढ्या होळीचा सण आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने सर्व महिला बसलेल्या आहेत, त्या सर्व महिलांचे मी मनापासून अभिनंदन करते, कारण इतकं प्रेम शिवानीताईवर व माझ्यावर आपण दाखवलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करते। भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी परिवहन समितीची माझ्यावर टाकली आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तर मी सर्वात आधी भारतीय जनता पक्षाचे व आमच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते व आभार व्यक्त करते। ही जबाबदारी नसून ही नेहमी प्रत्येक क्षणात नागपूर शहराच्या जनतेचा परिवहन विभागाच्या माध्यमातून जी सेवा राहील ती जबाबदारी म्हणून मी नेहमी पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील। आज परिवहन समिती ही नेहमी प्रत्येक गोष्टीने पुढे नेण्याचं काम कसं करता येईल, आमच्या सर्व सदस्यांचं, आमच्या महापौर मॅडमचं, आमच्या सत्तापक्ष नेत्यांचं, आमच्या गडकरी साहेबांचं, आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं व आमच्या सर्व नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन मी परिवहन समिती चालवण्याचं नेहमी काम करणार आहे, आणि तुमची सर्वांची साथ पाहिजे आहे, जेणेकरून आपल्या नागपूरची आपली बस सेवा आपल्या नागरिकांकरिता कशी चांगली करता येईल याचा प्रयत्न मात्र माझा नेहमी राहील। आज जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते व साहेबांना जायचं आहे त्या कारणामुळे माझ्या शब्दांना विराम देते। जय हिंद, जय भारत। खूप खूप धन्यवाद ताई। सर्वांच्या स्वागत करणारे आपले सत्तापक्ष नेते बालाजी बोरकर साहेबांच्या स्वागत बंडू राऊत करते यांना मी त्यांना विनंती करतो, आणि याच्यानंतर आता स्थायी समितीच्या सभापती शिवानीताई दाणी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। मंचावर उपस्थित सन्माननीय पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, नागपूर महानगराच्या महापौर सन्माननीय नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, आमचे ज्येष्ठ आमदार सन्माननीय कृष्णाभाऊ खोपडे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय अनिलजी सोले, संदीपजी जोशी, विकासजी कुंभारे, त्यानंतर विकीजी कुकरेजा, संजयजी भेंडे, उपस्थित सन्माननीय मंगलाताई खेकरे, आमचे मोठे भाऊ ज्यांचा वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असताचे आमचे बाल्याभाऊ, बंडूभाऊ, उपस्थित सर्व स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सर्व सदस्य, उपस्थित सर्व इथे मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकगण, मी
सर्वप्रथम आपण सर्वांचे खूप खूप आभार मानते, खूप खूप ऋण व्यक्त करते की ही फार मोठी जबाबदारी मला पक्षानं दिली आहे. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं की पहिल्यांदा निवडल्यावर लागलीच स्थायी समितीचा पदभार देणं आणि यासाठी मी आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नितीनजी गडकरी, आमचे मोठे बंधू देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, एक नाव माझं सुरुवातीला सुटलं त्याबद्दल माफ करा, दयाशंकर तिवारी, त्यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं असे दयाशंकर तिवारी आणि माझ्या मागे जे खंबीरपणे दोन पाठीमागे उभे असतात दरवेळेस प्रवीणजी आणि संदीपजी, यांचे खूप खूप आभार मानते की यांच्यामुळेच आणि यांच्या मार्गदर्शनामुळेच आज इथवर पोहोचू शकली. दरवेळी कधी कधी अडचण असते तेव्हा आम्ही ज्या दोन लोकांकडे जात असतो मार्गदर्शनासाठी, अनिलजी सोले किंवा संजयजी भेंडे यांना विसरून चालणार नाही, कारण की कधी अडचण आली की काका आता पुढे कसं, असं ज्यांच्याकडे आम्ही जात असतो ते हे दोन लोक ज्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. जेव्हा निवडणूक झाली त्याच्यानंतर चर्चा सुरू होती की आता महापौर कोण, उपमहापौर कोण, स्थायी समिती कोण, आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की आता तिजोरीच्या चाब्या तुझ्या हाती आहे. कृष्णाभाऊंनी मला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं. तर हे पूर्ण राज्य रयतेचं आहे आणि आम्ही फक्त विश्वस्त आहोत. याच भावनेनं पुढील 1 वर्ष या स्थायी समितीचा पदभार सांभाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जे काही फायनान्स आणि अर्थशास्त्राचं अभ्यास मी मागील 1 वर्ष केला आहे तो खऱ्या अर्थानं महानगरपालिकेसाठी कशा प्रकारे सकारात्मकरित्या वापरता येईल याचा पुरेपूर उपयोग करेल. मग पर्यावरण असेल, घनकचरा असेल, मूलभूत सुविधा असतील, रस्ता असतील, विकासाची इतर गोष्टी असतील, शिक्षण असेल, हेल्थ असेल, स्वास्थ्य असेल, या सर्व गोष्टींवर काम करण्याचा मी पुढील 1 वर्षामध्ये प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांची साथ राहणार आहे. ते संपूर्ण बजेट कसं अजून चांगल्या प्रकारे करू शकतो आपलं मार्गदर्शनासोबतच आपण हे करणार आहोत. आपण पुढील 15 दिवस प्रत्येक झोनमध्ये एक मतपेटी आपण ठेवणार आहोत. त्यामुळे त्या मतपेटीमध्ये आपण आपापले मतं जी नागपूर महानगरपालिकेच्या बजेटकडून आपल्याला काय अपेक्षा आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकावं अशी मी आपण सर्वांना विनंती करते. बाहेर जेही कोणी असतील प्लीज फटाके थांबा, 2 मिनिटासाठी फटाके थांबा. मी विनंती करते की आपण सर्वांनी अरे थांबा ना यार. आपण सर्वांनी जे सहकार्य दिले आहे ते असंच देत राहावं. पुढील 15 दिवस 15 तारखेपर्यंत ज्या मतपेट्या असतील त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपले मतं नोंदवावे. ही पूर्ण निवडणूक लढत असताना मला ज्यांनी साथ दिली त्यांचेही मी फार जास्त ऋणनिर्देश करते. माझे 3ही सोबतचे नगरसेवक ईश्वरजी असतील, अमोलजी असतील, मायाताई असतील, वेळोवेळी मदत करणारी पल्लवीताई असेल, आणि सगळेच माझे नगरसेवक यांनी आम्हाला खूप मदत केली ज्यांच्यामुळे आम्ही भरघोस मतानं जिंकून येऊ शकलो. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी हे सगळं करू शकली ही सर्व माझ्या आईवडिलांची पुण्य आहे की ज्यांच्यामुळे मला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता आलं. आणि त्यानंतर लग्न झाल्यावर बहुतांश महिला हे करू शकत नाही. कदाचित हे भारतीय जनता पार्टीमध्ये असं नसतं, कारण की खूप साऱ्या महिला फार मोठ्या ताकदीनं काम करतात. पण लग्न झाल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या सासू आणि सासऱ्यांनी मला मदत केली आहे, ज्या गंभीरपणे माझ्या मागे उभं असतात, पूर्ण 1 महिनाभर मी घराबाहेर होती आणि माझ्या 4 वर्षाच्या मुलाला ज्यांनी सांभाळलं माझा नवरा आणि संपूर्ण परिवार, यांचे मी खूप जास्त आभारी आहे. आणि इथे म्हणजे खूप सारे लोक या पदग्रहणासाठी आले आहे. युवा मोर्चाचे खूप सारे मित्र महाराष्ट्रामधून आलेले आहेत, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आपल्या एबीपी माझाच्या चीफ एडिटर सन्माननीय सरिताताई कौशिक, माझी पहिली नोकरी ही सरिताताईंकडे होती. त्यांना मी आग्रह केला होता की ताई तुम्ही यावं, आणि त्यासाठी आल्या, त्यांचेही मी आभार मानते. इथे सर्वजण उपस्थित आहेत, त्यांनी मला आशीर्वाद द्यावे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगलं काम नागपूर महानगरपालिकेचं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि एक चांगलं स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवण्याचा प्रयत्न करेन. एवढीच या ठिकाणी ग्वाही देते आणि इथेच थांबते. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सरिताजी कौशिक, तुम्ही मंचावर या, अशा सर्वांची विनंती आहे आणि सर्वांच्या आदेशही आहे, बावनकुळे साहेबांचे आदेश आहे, त्यांना वर बोलवा. आपल्यामध्ये संजयजी बंगाले उपस्थित आहे, मी त्यांना विनंती करतो संजयजी बंगालेजीचं स्वागत करण्यासाठी. संजय जी भेंडे साहब का स्वागत करने के लिए मैं बालाजी बुलकर साहब से अनुरोध करता हूँ कि वे उनका स्वागत करें.
सरिता जी का भी बालाजी बोलकर स्वागत करेंगे। मैं ऐसा उनसे अनुरोध करता हूँ। लाइव डालो और अब मैं यार अभी अभी खबर मिली है कि तरुण भारत से बापट साहब भी आए, धनंजय बापट साहब। मैं उनसे भी अनुरोध करता हूँ कि वे मंच पर आए। बापट जी, उनका भी स्वागत करने का अनुरोध मैं बाला बोरकर जी से करता हूँ कि उनका भी स्वागत करें। और अब मैं माननीय महापौर जी से अनुरोध करता हूँ कि वे आए और इस अवसर पर अपना मनोगत व्यक्त करें। नागपूर महानगरपालिकेमध्ये आजचा विशेष दिवस आहे। आज स्थापना दिवस महानगरपालिकेचा 75वा आहे आणि आजच्याच दिवशी या शहराला स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून शिवानी दानी आणि परिवहन समितीचे अध्यक्ष म्हणून मंगलाताई ठेकरे यांची निवड होते आहे, निवड झाली आहे। या शुभप्रसंगी मंचावर उपस्थित आमचे नेते महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे मार्गदर्शक दयाशंकरजी तिवारी, अनिलजी सोले, कृष्णभाऊ खोपडे, संदीप दादा, विकी भैया, या मंचावर उपस्थित माननीय उपमहापौरजी, माननीय सत्तापक्ष नेते बालाजी बोरकर, कुंभारे भाऊ, बंडू भाऊ, मंचावर उपस्थित सर्व गणमान्य मंडळी, समोर उपस्थित ज्यांनी महानगरावर या महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर प्रेम केलं, विशेषतः आता शिवानी आणि मंगलाताईसाठी होळीचा दिवस असूनही जे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांना नमस्कार करते। आता दोघींचीही मनोगत आपण ऐकली। मी आपल्याला एवढंच सांगेन, महानगरपालिकेच्या तर्फे या महानगरातील सर्व रहिवाशांची, नागरिकांची व्यवस्था व्हावी या अर्थाने जे काम महानगरपालिका करते, आज स्थायी समितीची चावी शिवानीच्या हाती आहे आणि निश्चितपणे जी आकडेमोड ती करते, ती जी अर्थशास्त्राची विद्यार्थिनी आहे, जो अर्थसंकल्प मागील अनेक वर्षांमध्ये ती मांडत आली आहे, आपल्याला माहिती आहे। त्या शिवानीकडे आज महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, अर्थाची चावी ही दिल्या गेली आहे। माझ्या मनात खात्री आहे की या महानगराला चालवत असताना, महानगरपालिकेचा बजेट तयार करत असताना सर्वंकष बजेट तयार होण्यासाठी ती आणि तिची सर्व टीम, स्टँडिंग समितीच्या सर्व सन्माननीय जे सदस्य आहेत ते सगळे म्हणून निश्चित चांगल्या प्रकारे तयार करेल। या शहराला सर्व दृष्टीने, जसं तिने सांगितलं की स्वास्थ्य आहे, शिक्षण आहे, घनकचरा, सगळ्याच्या सगळ्या परिघांना पद्धतशीर हस्तस्पर्श करून सर्व ठिकाणी किती व्यवस्था करायची, किती तरतूद करायची, या सगळ्या गोष्टीची जाणीव निश्चितपणे तिला आहे। आणि विशेषतः सर्व आमचे सन्माननीय मार्गदर्शक आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनात या शहरासाठी चांगली व्यवस्था करण्याचं काम शिवानी करेल याच्याविषयी माझ्या मनात कुठे शंका नाही। पहिल्यांदा निवडून आलेली आहे, परंतु संघटनेचं काम गेली अनेक वर्ष करते आहे। 2002 मध्ये जेव्हा नागपूर शहराला संदीप दादांसोबत महामंत्री म्हणून मी या युवा मोर्चावर काम केलं, त्याचवेळी शिवानीची युवा मोर्चामध्ये युवती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि तेव्हापासून मी पाहते आहे की तिथे असो किंवा समितीच्या कामांमध्ये असो किंवा संघटनेमध्ये असो, ताकदीने काम करण्याचा शिवानीचा स्वभाव आहे। आणि म्हणून ही जी नवीन जबाबदारी मिळाली, या ठिकाणी सुद्धा ती अतिशय महत्त्वाचं काम करेल, चांगलं काम करेल। मंगलाताई ठेकरे ही सुद्धा आता नगरसेविका पुन्हा निवडून आलेली आहे आणि मंगलाताईचा देखील स्वभाव जो आहे, तिच्या प्रभागामध्ये काम करताना मी पाहिलं की दक्षिणमध्ये अतिशय चांगल्या ताकदीचं काम हे तिने आपल्या भागामध्ये केलं आहे। महिला मोर्चाच्या संघटनेमध्ये काम करत असताना सुद्धा ज्या वेळी गरज पडेल त्या प्रत्येक वेळी, म्हणजे स्वतःचं ठरलेलं काम असेल ते असेलच, पण व्यतिरिक्त समजा काम पडत असेल, कारण मी शहरावर जेव्हा महिला मोर्चाची अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळी वेळेवर येणारे अनेक कामं असतील की जे आपण वाटप करायचे राहून गेले, जे काम आकस्मिक आलंय, असं कुठलंही काम सांगायची वेळ आणि जबाबदारी आली आणि त्यावेळी ताबडतोब फोन जर केला तर अतिशय तत्परतेने
ठिकाणी काम करण्याचा स्वभाव मंगलाताईचा देखील आहे आणि त्याच्यामुळे या शहराची जी चाकं म्हणजे या शहरातल्या सगळ्या नागरिकांसाठी परिवहनाची जी व्यवस्था आहे, दळणवळणाची व्यवस्था आहे, ही व्यवस्था करताना तिचाही अभ्यास निश्चितपणे कामी पडणार आहे. निश्चितपणे मी आपल्याला हे देखील सांगते की सर्व सन्माननीय मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दोघीही आणि आम्ही सगळे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एक वेळा माननीय अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांच्या माध्यमातून नितीनजी, देवेंद्रजी, बावनकुळे साहेब यांचे आभार व्यक्त करते की सर्वच्या सर्व ठिकाणी महिलांना नेतृत्व करण्याची संधी देऊन त्यांना सिद्ध करण्याची त्यांनी जी संधी दिली त्यासाठी पुन्हा एक वेळा आपले मनापासून आभार मानते आणि या शहराला चांगलं काम देऊ या प्रकारची ग्वाही देते. माझं बोलणं थांबवते. नमस्कार, धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद माननीय महापौर मॅडम. मी आता विनंती करतो माजी महापौर श्री दयाशंकरजी तिवारी यांना त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्रकाश भोयरजी माजी स्थायी समिती अध्यक्ष, जे मागच्या कार्यकाळात लास्ट आपले स्थायी समिती अध्यक्ष होते प्रकाश भोयरजी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. माननीय प्रकाश भोयरजी. आणि पाचपोरजी याच्यानंतर बावनकुळे साहेबांच्या भाषणानंतर आपण सत्कारचे कार्यक्रम करू. तिवारीजी, मी तिवारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावं. जय भवानी, जय भवानी. नागपुर शहर के पालक मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे जी, महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, परिवहन समिति अध्यक्ष मंगलाताई केकरे, महानगरपालिका के सत्तापक्ष नेता नरेंद्र बोरकर जी, आज के इस विशेष समारोह में मंच पर उपस्थित विधायक कृष्णा जी खोपड़े, विधायक संदीप जी जोशी, पूर्व विधायक प्राध्यापक अनिल जी सोले, विकास जी कुंभारे, भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश के उपाध्यक्ष संजय भेंडे जी, पूर्व स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर जी, उपस्थित मंचस्थ सभी ज्येष्ठजन, मेरे समक्ष उपस्थित सभी भाइयों, माताओं और बहनों. महानगर पालिका में आज स्थायी समिति का चुनाव था और परिवहन समिति का चुनाव था. स्थायी समिति और परिवहन समिति दोनों एक दूसरे की पूरक होती है. महानगर पालिका के नियम के अंतर्गत पहले परिवहन समिति का बजट बनता है और परिवहन समिति का बजट सबमिट होने के बाद महानगर पालिका अपना बजट बनाती है. इसलिए आज इन दोनों समितियों का चुनाव हमने एक साथ रखा और बाकी समितियों का चुनाव हम लोग होली के पश्चात लेने वाले हैं. ये दोनों समिति का पदग्रहण भी एक साथ रखा, कारण दोनों समिति जो है ये कहीं न कहीं महानगर पालिका की अर्थव्यवस्था से जुड़ी हुई समिति है. शिवानी ने आर्थिक क्षेत्र में बहुत वर्षों से काम किया है, संगठन में भी अनेक वर्षों से काम किया है और जब कोई तरुण इस पद पर बैठता है तो शहर को लेकर के उसके मन में कुछ अलग विचार होते हैं. अपनी तरुणाई के अनुरूप इस शहर को विकसित करने के लिए शिवानी नैसर्गिक रूप से प्रयास करेगी और महानगर पालिका में आर्थिक दृष्टि से नियोजन कैसे अच्छा किया जा सकता है, कहाँ सेविंग की जा सकती है, कहाँ अनावश्यक खर्च को रोका जा सकता है, इन सारी दृष्टि से भी शिवानी प्रयास करेगी, ऐसा मुझे विश्वास है. अनेक महानगर पालिकाओं ने अपनी अर्थव्यवस्था का संचालन करने के लिए महानगर पालिका ने अपने खुद के बॉन्ड निकाले और उस बॉन्ड में भी इन्वेस्टमेंट लेकर के महानगर पालिका के आर्थिक उत्थान की दृष्टि से उन महानगर पालिकाओं ने प्रयास किया. शिवानी को उस सेक्टर का भी बहुत अच्छे से अनुभव है, इसलिए उस दृष्टि से भी शिवानी विचार करके अगर तर्क संगत होगा तो उस दिशा में भी काम करेगी, ऐसी मैं अपेक्षा रखता हूँ. इन दोनों को हार्दिक शुभकामनाएं देते हुए इन दोनों का कार्यकाल बहुत अच्छा गुजरे, यही प्रार्थना करते हुए, अपेक्षा करते हुए अपने वाणी को विश्रांति देता हूँ. भारत माता की बहुत बहुत धन्यवाद आदरणीय तिवारी जी. और अब मैं
माननीय पालक मंत्री जी से अनुरोध करता हूँ कि वे हम सबको आशीर्वचन दे, मनोगत करें। मला माहिती आहे तुम्ही 11 वाजता आले आहे आणि होळीला 1-1.5 तास बाकी आहे. उद्या ग्रहणी आहे, त्यामुळं आता आपण थोड्या ऊर्जा तयार करून लवकर सोडू तुम्हाला. तर दोन्ही हात वर करून मजबूतीने भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आता समोर उभे असलेल्या लाडक्या भावांनो, तुमचे कॅमेरे घेऊन इकडे बाजूला व्हा. तिकडे आमच्या लाडक्या बहिणी बसल्या, त्या नाराज होतील. युवा मोर्चा वगैरे बसून जा, चिंता नको करा. शिवंताई आली आहे पदावर. मला माहिती आहे तुमचा उत्साह चालू आहे जोरात. रंगपंचमी करा उद्या 12 वाजता आत करा, मग ग्रहण लागणार आहे. हा चला बसा. अरे कोणीच उभे नका राहू, अरे कोणीच उभे नका राहू, बसून जा. मला वाटतं दयाशंकरची सूचना देखील आपल्याला. व्यासपीठावर उपस्थित आपल्या महापौर नीताताई ठाकरेजी, आपल्या पक्षाचे अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी, उपमहापौर लीलाताई हाथीबेगजी, आपले नरेंद्र बाला बोरकरजी, स्टँडिंग कमिटी चेअरमन शिवंताई दानी, परिवहन समितीच्या सभापती मंगलाताई शेकरे, दयाशंकरजी, संजयजी भेंडे, कृष्णाजी खोपडे, संदीपजी जोशी, माननीय अनिल सोलेजी, विकास कुंभारेजी, पिंटू झलकेजी, आमच्या ABP माझ्याचे संपादक माननीय सरिताताई कौशिकजी, विट्टी कुकरेजाजी, जयजी बापट, संदीपजी जाधव, गणेशजी चर्लेवार, संजयजी बंगाले, प्रकाशजी भोयर, बंडूजी राऊत, प्रदीपजी पोहने, या ठिकाणी उपस्थित मान्यवर बंधू. खऱ्या अर्थाने समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत, आपले अनेक नगरसेवक खाली बसलेले आहेत. त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही, वेळेच्या अभावी. त्यांनी क्षमा करावी. सर्वांना होळीच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा. खरं तर नागपूरमध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, म्हणजे मोठा अपघात झाला काल, मोठं एक्सप्लोजन झालं. त्यामध्ये 19 मजूर कामगार मृत्युमुखी पडले. 12ची परिस्थिती फारच चिंताजनक आहे. इथूनच मी आलो आहे. 23 इंजुर्ड आहे, त्यातले 12 तर फारच वाईट परिस्थितीत आहे. आताच मी त्याची एक बैठक घेतली, त्यामध्ये बऱ्यापैकी त्यामध्ये तोडगा निघाला आणि त्या परिवारांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल आपण करतोय. राज्य सरकार करताय, केंद्र सरकार करताय. त्यामुळं होळी दुःखातच आहे. खरं तर एक मोठा अपघात नागपूरच्या इतिहासामध्ये, एवढा मोठा अपघात कधीच एक्सप्लोजनमध्ये झाला नाही, बारूद कंपनीत झाला नाही. आणि त्यामुळं एक मोठा जिल्ह्यावर संकट आहे. तसं असताना सुद्धा आज आपल्या महानगरपालिकेचा स्थापना दिवस असल्यामुळं या कार्यक्रमाची रचना करणंही आवश्यक होतं. आणि त्यामुळं या ठिकाणी ही आजच्या कार्यक्रमाची दोन्ही अर्थाने, इकडे आपल्या स्टँडिंग कमिटी चेअरमन शिवानी दानी, मंगलाताई शेकरे परिवहन समितीच्या यांनी या ठिकाणी आज आपला पदभारही स्वीकारला आहे. 75 वर्ष झाली आहेत आणि मला वाटतं 2 मार्च 1952 2 मार्च 1951ला या महानगरपालिकेची स्थापना झाली. खरं तर पौर जनहिताय या शब्दांनी सुरुवात झाली आणि हे ब्रीद वाक्य सर्वच महापौरांनी कागदावर न ठेवता आपल्या जीवनातला अमूल्य वेळ या नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकांना झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत लागणाऱ्या व्यवस्था उभ्या करणे याकरता या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्यातनं खऱ्या अर्थाने नागपूर शहराला या ठिकाणी आज देशामध्ये क्रमांक 1चं शहर बनण्याकरता जो अनेक मान्यवरांनी पाया रचला, आता या नागपूर शहराला कळस चढवण्याची एक विकासाचं कळस, आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचं कळस, विकसित नागपूर बनवण्याचं कळस
आणि देशातलं जगातलं सर्वात सुंदर ग्रीन सिटी, स्वच्छ सिटी, या शहरामध्ये सुरक्षित शहर, या शहरातला प्रत्येक व्यक्ती ची मालमत्ता ही मजबूत राहिली पाहिजे, या शहरातल्या प्रत्येक व्यक्ती ची सुरक्षा राहिली पाहिजे, याकरता मजबूत शहर निर्माण करण्याचाही संकल्प या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे. खरं तर 42 नगरसेवकापासून सुरुवात झालेली महानगरपालिका आज 151 नगरसेवकावर पोहोचली. जेव्हा 1951 मध्ये स्थापना झाली तेव्हा 42 नगरसेवक होते. आता खऱ्या अर्थाने 151 नगरसेवक झालेले आहेत आणि या शहराला चारी बाजूने या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक या ठिकाणी काम करत आहेत. खरं तर आपल्या विद्यमान महापौर या 55व्या महापौर आहेत, त्यामुळं त्यांना या ठिकाणी अधिक जबाबदारी आली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहिले महापौर म्हणून या ठिकाणी बॅरिस्टर शेषराव वानखेडेजी समोर त्यांचा पुतळा आहे, त्यांनाही स्मरण करतो. आणि हे करत असताना आपल्या शहराला आता सर्वांना पुढे न्यायचं आहे. खरं तर मला या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर 2014 नंतर 2014पर्यंत तर अनेक लोकांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी, अनेक स्टँडिंग कमिटी चेअरमननी जे पदाधिकारी महानगरपालिकेत झाले ते कुठल्याही पक्षाचे महापौर असो, त्यांनी आपापल्या पद्धतीने या शहराला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आमच्या मग 2014 नंतर पूर्ण बहुमताचं सरकार आपल्याला भेटलं. आपली देशात माननीय मोदींचं सरकार आलं, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आलं. आपले लोकनेते नितीनजी केंद्रात जबाबदार पदावर गेले आणि आज नागपूर शहरामध्ये जे काही करता आलं, या शहराच्या जनतेचे विकासाचे संकल्प माननीय नितीनजींनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 5 वर्षामध्ये या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी चौबाजूने या शहराचा विकास करण्याकरता या नागपूर शहराला मदत केली, जिल्ह्याला मदत केली. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मलाही अभिमान आहे की 14 ते 19 मी पालकमंत्री होतो, आताही पालकमंत्री आहे. आणि जे संकल्प देवेंद्रजी नितीनजीने केले त्या संकल्पाला साजेसा त्या ठिकाणी प्रस्ताव हा राज्य शासनाकडे तयार करणे, तो नेऊन देणे, जी सरकार आणि महानगरपालिकेच्या मधात पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी आहे, प्रभारी मंत्री म्हणून जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडण्याकरता मलाही छोट्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. मी अनेक वर्ष मंत्री म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. निश्चितपणे या अनुभवाचा फायदा नागपूर महानगरपालिकेच्या विकासाकरता, नागपूर महानगरपालिकेला विकसित नागपूर करण्याकरता करतो आहे. खरं तर खूप सांगता येईल नागपूरला. कधीतरी सीताबर्डी किल्ल्याचं हे शहर आता मेट्रोचं शहर झालेलं आहे. सीताबर्डी किल्ल्याचं शहर, 0 माईलचं शहर, आज आपल्या सर्वांकरता अभिमान आहे की आपण 0 माईलवर आहोत. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून 0 माईलवर नागपूर आहे. आणि इंग्रजांच्या काळात त्यांनी नागपूरला 0 माईलचा या ठिकाणी दगड लावलेला आहे विधान भवनाजवळ, आणि त्या दगडावर लिहिलेला आहे 0. आणि देशाचं 0 नागपूर. आणि असं शहर जे CP अँड बेरारच्या काळात कधी नागपूर राजधानी होती, मग आपण महाराष्ट्रात गेलो, आपण उपराजधानीचं शहर झालं. पण उपराजधानीचं स्टेटस मिळाल्यावर मात्र या शहराला वेगवेगळ्या ठिकाणी काही भागात दुर्लक्षित राहिला. उपराजधानी होती पण उपराजधानीला खऱ्या अर्थाने खरी उंची मिळाली 2014 ते 19 आणि 19 ते आता 25च्या काळात. निश्चितपणे आपल्या सर्वांचे संकल्प आता पुढे करायचे आहे. माननीय नितीनजींनी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेला त्या ठिकाणी मॅनिफेस्टो, जो जाहीरनामा आहे, जो संकल्पपत्र आहे, ते पूर्ण आपल्याला करायचं आहे. आपल्या 6 आमदारांनी जे आपल्या नागपूर शहराला विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं संकल्पपत्र आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नगरसेवकांनी, महापौरांनी आपली महानगरपालिका निवडून आल्यावर नेमकं या शहरात आम्ही काय करणार आहोत, 3रा मॅनिफेस्टो आपण दिला. पहिला मॅनिफेस्टो लोकसभेला दिला, 2रा मॅनिफेस्टो विधानसभेला दिला, 3रा संकल्पनामा महानगरपालिकेत दिला. 3 संकल्पनामे आपल्या टेबलवर आहे. आणि पालकमंत्री माझी जास्त जबाबदारी आहे की लोकसभेत देवेंद्रजी काय बोलले, नितीनजी काय बोलले ते मार्गी लावणे, ते केंद्र सरकार, राज्य सरकारकडे घेऊन जाणे. महापौराला आता जास्तीत जास्त या संकल्पनाम्यावर काम करावं लागणार आहे. देवेंद्रजीच्या सरकारने आम्ही जेव्हा सरकार आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणून मी अध्यक्ष होतो.
तेव्हा अध्यक्ष म्हणून जो जाहीरनामा तयार केला की या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यावर काय करेल, तो संकल्पना आपल्या टेबलवर आहे. आणि महानगरपालिकेच्या महापौर नीताताई ठाकरे या टीमला आपण मॅन्युफॅक्चर दिला तो पूर्ण करायचा आहे. खऱ्या अर्थाने तीनही मॅन्युफॅक्चर आपण डोळ्यासमोर ठेवले तर माझा विश्वास आहे की 2029 मध्ये लोकसभेला समोर जाऊ तर लोकसभेचा जाहीरनामा संपला असेल, नवीन जाहीरनामा तयार करू. जुना एकही कलम, जुनी एकही गोष्ट या ठिकाणी नागपूर शहरात शिल्लक राहणार नाही लोकसभेच्या काळात, लोकसभेच्या मॅन्युफॅक्चरची. मग विधानसभा निवडणुका 2029 मध्ये आहे, त्यावेळी विधानसभेत आपण जे शब्द दिले ते पूर्ण करू. आणि 2030 मध्ये जेव्हा महानगरपालिकेला समोर जाऊ तेव्हा 2030 मध्ये महानगरपालिकेने दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या टीमवर आहे, या टीमवर आहे. खरं तर 2029ला 4 महिला आमदार राहणार आहे, 2 महिला शहरातून, 2 महिला जिल्ह्यातनं. आणि विधानसभा वाढल्या, लोकसभा वाढल्या, 1 खासदार महिला होणार आहे. त्यामुळं म्हणूनच या ठिकाणी दयाशंकर तिवारीजींनी महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, परिवहन काही राहून दिलं नाही आमच्या हातात. म्हणजे आतापासून आमची मानसिकता हे व्हावी की आम्ही समोर बसावं, तुम्ही वर यावं, ही तयारी दयाशंकरजींनी सुरू केली. आम्ही आता कृष्णाभाऊ मानसिकता चालू आहे, तुम्हाला खाली बसत आहे, मलाही खाली बसत आहे. पुढच्या वेळी आपल्या पालकमंत्री महिला राहणार आहे आणि त्यामुळं फक्त स्टेजवर बोलवतील आम्हाला माझी पालकमंत्री म्हणून, पण राहणार पक्क्या महिलाच आहे. त्यामुळं पालकमंत्री महिला, खासदार महिला, म्हणजे एक सीट नागपूरची सोडून अर्थाने 3 लोकसभा झाल्या. समजा रामटेक आणि नागपूर आहे, सरताताई जास्त अभ्यास आहे किती होणार आहे. सरताताई बरोबर पाहत असतात काय काय होणार आहे. नागपूरचं कामठी चिंता करू नका, कामठीत महिला झाली तर तुम्ही सांगाल तसं कृष्णाभाऊ वहिनीला सीट देऊन टाक, चिंता करू नका. म्हणजे माझ्याकडे नाही, तुमच्याकडे. त्यामुळं काळजी करू नका बहिणींनो, पुढचा काळ तुमचा आहे. आणि त्यामुळं फक्त आम्ही लोकांनी त्या ठिकाणी सांभाळून घ्या आम्हाला. जसं आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो, तुम्ही कामं करून देतो, तेव्हा 2029 तुम्ही आमचे कामं करून द्या. खरं तर हा विनोदाचा भाग नाही आहे, ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे घडणारं तेच सांगतो आहे. आणि त्यामुळे माझी इच्छा आहे की पालकमंत्री महिला का होत आहे, पुरुषच काय राहावा, आमची महिला पालकमंत्री झाली पाहिजे. आज मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे देवेंद्रजींनी. शिवानी जास्त का माझ्यासोबत राहणार आहे, कारण मी जेवढा महसूल वसूल करेन तेवढा तुला काम करता येईल. मी जर महसूल वसूल नाही केला तर स्टँडिंग कमिटी काही कामाची नाही. त्यामुळं आमचा जो स्टॅम्प आहे, जेवढ्या रजिस्ट्र्या होतात नागपूरमध्ये, त्या रजिस्ट्रेशनचे पैसे 1% पैसा कुणाला मिळतं तर स्टँडिंग कमिटी चेअरमनला मिळतात. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये महसूल मंत्री म्हणून जास्तीत जास्त महसूल तुमच्याकडे आणून देणे आणि या महसुलाची व्यवस्थित विल्हेवाट शिवानीताईंना लावणे याकरता शिवानीताईला जबाबदारी दिली आहे. मी मनापासून नागपूर शहराच्या वतीने, नागपूर शहराच्या जनतेच्या वतीने शिवानीताईसारखी चांगली उत्कृष्ट स्थायी समितीचे अध्यक्ष जी सर्वांचे रेकॉर्ड तोडून, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणाची कॉम्पिटिशन आहे, आमची अपेक्षा असते की आमच्यापेक्षा चांगलं काम करणारा व्यक्ती आला पाहिजे. आज संदीप जोशींनी काम केलं आहे, अनिल सोले साहेबांनी काम केलं आहे, दयाशंकरजींनी केलं आहे, अनेक अडचणीमध्ये काम केलं आहे. सरकार नसताना या व्यक्तिमत्वाने काम केलं व्यासपीठावरती. आता तर इतकं मोठं सरकार आहे, फुल थम्पिंग मेजॉरिटी दिल्ली आहे, थम्पिंग मेजॉरिटी महाराष्ट्र आहे, देवेंद्रजी नागपुरात आहे, नितीनजी आहे, मी पालकमंत्री. असा काळ, जो काळ नागपूरच्या इतिहासामध्ये 2014 ते 19 आणि दुसरा आजचा काळ, या काळात जेवढं लुटता येईल म्हणजे जनतेकरता गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख सरकार चालवण्याकरता जेवढी त्या ठिकाणी सरकारकडनं, राज्य सरकारकडनं तुम्हाला जेवढी त्या ठिकाणी निधीची लूट लागेल किंवा पैसा लागेल, शेवटी लूट म्हणजे आपल्या राज्याच्या वेगवेगळ्या हेडमधनं, सर्व हेडमधनं पैसा आणला पाहिजे. आपण एकाच हेडमध्ये पैसा मागतो. राज्य सरकारमध्ये मला वाटतं शिवानीला अभ्यास असेल किंवा करतील की राज्य सरकारमध्ये कुठले कुठले हेड सांगितले महानगरपालिकेला फायदा होऊ शकतो आणि तिथनं कुठला निधी आणू शकतो. शेवटी स्टँडिंग कमिटी चेअरमनची जबाबदारी आहे की कुठल्या हेडमधनं कुठला प्रस्ताव टाकला पाहिजे. राज्य सरकारमध्ये 48 हेड आहे,
48 त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी वित्त विभागाच्या वेगवेगळे बजेट हेड आहे. त्यातनं कुठल्या बजेट हेडमधनं काय आणलं पाहिजे याचा व्यवस्थित प्रस्ताव जर शिवानीताई तयार केला तर माझी जबाबदारी आहे त्या विभागात जाऊन त्याचे पैसे मिळवून देणे, त्याच्याकरता निधी मिळवून देणे, जास्तीत जास्त निधी नागपूरला आणणे ही माझी जबाबदारी आहे. ती पालकमंत्री मला करायचीच आहे. पण व्यवस्थित प्रस्ताव महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमननी तयार केला. नागपूर शहराच्या जनतेकडनं टॅक्स वसूल करून कधी महानगरपालिका चालू शकत नाही. नागपूर शहराच्या जनतेकडनं टॅक्स वसूल करून कधी महानगरपालिका चालू शकत नाही जोपर्यंत राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन मंडळ महानगरपालिकेला मदत करत नाही. आणि त्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त फंड आणण्याची जबाबदारी शिवणताईवर आहे आणि या शहराला व्यवस्थित बस सेवा देण्याची जबाबदारी आमच्या मंगलाताईवर आहे. खरं तर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात बस सेवेकरता निधी दिलाय, राज्य सरकारही देणार आहे. आता तर मी शिवणताईला मंगलाताईला विनंती करणार आहे की एनएमआरडीए एरियाची जे प्राधिकरण नागपूर ग्रामीणचं प्राधिकरण आहे नागपूर महानगरपालिका त्यांची बस सेवा आपण चालू करतोय. म्हणजे तुमची बस सेवा नागपूर शहराची जे 20 किलोमीटर नागपूर शहराच्या बाहेरपर्यंत आहे तिला आपण एनएमआरडीची बस सेवाला इंटिग्रेट करणार. म्हणजे उद्या एनएमआरडीएतला आलेला प्रत्येक प्रवासी तुमच्या 20 किलोमीटर तुमच्या याच्यात बसेल. 20 किलोमीटर नंतर एनएमआरडीए सोबत त्यांची बस सेवा सुरू होईल. त्यामुळं या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला बस सेवेचा फायदा झाला पाहिजे आणि चांगली परिवहन त्यातनं मंगलाताईवर विश्वास आहे मला की चांगल्या पद्धतीची परिवहन सेवा नागपुरामध्ये त्या उपलब्ध करतील. अत्यंत धडपडीच्या कार्यकर्ते नेते आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने एखादा विषय हाती घेतला त्या पूर्ण करतात असं त्या ठिकाणी त्यांचा नेहमीचाच काम करण्याचा त्यांचा एक स्वतःमध्ये त्यांनी या ठिकाणी मानसिकता तयार केली आहे. त्यामुळे नगरसेवक असो उत्तम काम, आता परिवहन समितीच्या त्या ठिकाणी सभापती म्हणून उत्तम काम त्या करतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन आपलं काम करतील आणि दोघींनी जास्तीत जास्त कसा केंद्र सरकार राज्य सरकारचा निधी नागपूर महानगरपालिकेला आला पाहिजे याकरता काम करतील. आणि काही अडचण असली तर संताताई कौशिक आपल्यासोबत आहेत, त्यामुळे एखादी बातमी त्यांनी छापली की सरकारला ते द्यावंच लागेल. त्यामुळे बरोबर सेवानिधी जुगाड करून ठेवला आहे. त्यामुळं निश्चितपणे मी नागपूरच्या मीडियाचे आभार मानतो की जे जे नागपुरात कमी आहे ते आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून आम्हाला दाखवतात आणि आम्ही त्यावर मग काम करतो. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आजचा दिवस आपला जो 75वा या ठिकाणी स्थापना दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपण हा संकल्प करूया. जनतेची साथ असल्याशिवाय आम्ही संकल्प पूर्ण करू शकत नाही. नागपूर महानगरपालिकेच्या जनतेने नितीनजीवर देवेंद्रजी विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला. विकसित नागपूर करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हा विश्वास जनतेने ठेवला. एवढी थम्पिंग मेजॉरिटी दिली. जनतेने दिलेलं मत हे कर्ज आहे हे आम्ही समजतो आहे. जनतेने दिलेलं मत हे कर्ज आम्ही समजतो आहे. मतदान जरी करून दिलं आहे पण ते दान जरी जनतेकरता आपल्याकरता कर्ज आहे. त्यामुळं माझी महानगरपालिकेच्या वरच्या आणि खालच्या सर्व नगरसेवकांना विनंती राहील की एक एक मत हे एक दिवसाकरता विचार करून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत आपल्या भागातल्या जनतेला आपण काही कमी पडू दिलं नाही पाहिजे. शेवटी उन्हाळी आता कामे करावं लागतील, पावसाळ्याच्या पूर्वतयारी करावं लागेल. पावसाळा येण्यापूर्वी सर्व नागपूर शहरात माझी एक विनंती आहे महानगरपालिके महापौरजी आणि सर्वांना, यावर्षी किती पाऊस नागपुरात आला तरी कुणाच्या घरात पण नाही गेला. वित्त आणि होऊ नये कुणाची. सर्वात मोठं काम तुम्ही फ्लडवर करा. जेवढे नाले आहे जेवढ्या नाली आहे एवढंच हे करून टाका स्वच्छ. जास्त निधी वाटल्यास तुम्ही याच्यावर खर्च करा. लोकांच्या घरात जेव्हा इतकं नागपूर चांगलं करतो आपण, म्हणजे इतके उडाणपूल बांधले, इतके सिमेंट रोड केले, सारं केलं, पण नागपूरच्या जनतेच्या घरात पाणी जातं हे आपल्याला शोधण्यालायक नाही. वित्त आणि लोकांचे होते, लोकांच्या घरात टोंगळा पाणी राहते हे आपल्याला शोधण्यालायक नाही. त्यामुळे महापौरजी आणि माझी व्यासपीठाला विनंती आहे की सर्वात जास्त काम करा या ठिकाणी फ्लड डॅमेजवर. मागच्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये आमची शेवटी बघा एवढं आपण काम करतो, नितीनजी करतात, देवेंद्रजी करतात, मग सोशल मीडियावाले काय हाल करतात आपलं. सोशल मीडियावर असे रील टाकतात की सर्वात जास्त वाईट या शहरात आम्हीच केला आहे. आणि त्यामुळं आपल्याला हा विचार करायचा की एकही व्यक्तीला या ठिकाणी फ्लडच्या समोर जाऊ, किती पाऊस आला नागपुरात, किती येऊ दे, एकही व्यक्ती या घरात पण नाही गेला. याची काळजी आतापासून सर्व नगरसेवकांनी घ्या. काय वाटलं ते सांगा, आपण करू. काय वाटलं ते करू. सरकारकडे जे जे मदत पाहिजे ती करू.
आणि दुसरं माझी विनंती आहे, पिण्याचे पाणी जे काय आपण नागपुरात शेतकऱ्याचं पाणी आपण नागपूर शहरात देतो, शेतकऱ्याचं हक्काचं पाणी आपण नागपूर शहरात देतो. तुमचं आरक्षण वाढवून दिलं पाण्याचं. पण महापौरजी, माझी विनंती आपल्याला आहे, आज काही हे डायस नाही, पण माझी विनंती आहे की महानगरपालिकेच्या जनतेला माहीत झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला माहीत झालं पाहिजे म्हणून ह्या डायसवर बोलतो आहे की महानगरपालिकेमध्ये 40% फूट आहे पाण्याची. तुम्हाला जेव्हा 100 लिटर पाणी देतो तेव्हा 60 लिटर फक्त पाणी पोहोचतं, 40 लिटर गायब होऊन जातं पाणी. 40 लिटर लिकेजेस आहे. कोण उचलत आहे, कुठं जात आहे पाणी, हे कोण त्या ठिकाणी चोरी करत आहे, कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे. एवढं पाणी आपण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं, म्हणजे शेवटी आपलं आरक्षण आहे, आपण काही उपकार करत नाही महानगरपालिकेवर, पण हे पालकमंत्री म्हणून जेव्हा मी आरक्षण मंजूर करतो तेव्हा मला वाईट वाटतं की शेतकऱ्याचं एवढं पाणी आपण नागपूर शहरात देतो, टोटला डोचं पाणी देतो, पेजचं पाणी देतो, आणि ते पाणी मात्र नागपूर शहरात गेलं तर 40% लिकेजेस आहे. 40% जर पाणी वाचलं महापौरजी, तुम्ही या ठिकाणी 15% तरी कमी करा यावर. सर्व बोरवेल जिवंत करा, सर्व विंधनगिरी जिवंत करा, सर्व त्या ठिकाणी ट्यूबवेल जिवंत करा, आणि सर्वात महत्त्वाचं ज्या सार्वजनिक निधी आहे त्याचं खोलीकरण करा. आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला दुसरी विनंती करेन, सोबत जोडून जेवढं पाणी तुम्ही उचललं तेवढं पाणी जमिनीत टाका. यावेळेस नागपूर शहरामध्ये कमीत कमी 1000 या ठिकाणी तुम्ही 1000 माझी विनंती आहे या बजेटमध्ये. बजेट शिवाय तुम्ही तयार करताना माझा 2 गोष्टीचा विचार करा. एक तर कमीत कमी 1000 तुम्ही रिचार्ज शाफ्ट तयार करा. एक रिचार्ज शाफ्टला 30,000 रुपये लागतील. जेवढा पाऊस पडला या महानगरपालिकेच्या आतमध्ये, एक रिचार्ज शाफ्ट टाकला का पूर्ण पाऊस त्या जमिनीत जातो आतमध्ये. जेवढं पाणी जमिनीत उचलतो तेवढं पाणी जमिनीत टाकण्याची व्यवस्था उभी करा. नाहीतर काटोल वरखेडला हाल झाले, आज 800 फूट खाली गेला. 800 फूट पाणी खाली गेलं. काटोल नरखेडमध्ये संत्रा बागायतदारांनी पाणी उचललं पण जमिनीत टाकण्याची काही व्यवस्था उभी केली. आणि त्यामुळे नागपूर शहरात माझी विनंती आहे, सर्वात ऐतिहासिक तुम्ही काम करा. नागपूर शहर एक ग्रीन ठेवायचं असेल नाही झाडं, नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. 30 वर्षानंतर झाड तुम्हाला वाढलेलं दिसेल, कारण पाणीच नाही. 800 फूट खाली गेलं आहे. जेवढं पाणी उचलतो तेवढं जमिनीत टाकण्याकरता 1000 रिचार्ज शाफ्ट प्रत्येक वर्षी करा. 5 वर्षामध्ये या शहरातलं एकही थेंब पाणी नाल्याने वाहून नाही गेलं पाहिजे. जेवढं पाणी तेवढं जमिनीत गेलं पाहिजे. याकरता आपल्याला काम करायचं आहे. पाण्याची जी पातळी आहे ती 200 फुटांनी वर आणायची आहे. कारण रोज लोक पाणी उचलतात जमिनीतलं, भरण कोण जमिनीमध्ये, आणि 1 इंच पाणी भरायला जमिनीतलं पाणी उपसतो, पण जमिनीत 1 इंच पाणी भरायला 100 वर्ष लागतात, 100 इयर. त्यामुळे इतकं वाईट आहे. त्यामुळे माझी विनंती नागपूर शहराच्या प्रत्येक घराला की तुमच्या घरावर पडलेलं पाणी जमिनीत टाका. जरा त्या ठिकाणी स्कीम तयार करा काहीतरी महापौरजी. एक प्रत्येक घराला व्यक्तिगत स्कीम करा आणि गव्हर्नमेंटची रिचार्ज शाफ्ट तयार करा. आणि एक मी मागच्या वेळेशी बोललो महापौरजी आपल्याला की 25 कोटी रुपये यावर्षी आपल्या महिलांकरता रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरता करा. जिल्हा परिषदच्या सीओनी 22 महिला बचत गटांना नागपूरमध्ये ग्रामीणमध्ये 1-1 लक्ष रुपये एका बचत गटाला दिले. त्यातनं बचत गटातनं 1 लक्ष एका बचत गटाला देऊन 2200 बचत गटांना यावर्षी 5 वर्षात 10,000 बचत गटाला आम्ही करणार आहे. ती स्कीम केली आम्ही. त्या 1000 महिला बचत गटाला 1,000 1-1 लाख रुपये देऊन त्याचं एक त्या ठिकाणी त्याचं सर्व योजनाचं कन्वर्जन करून त्यांचा माल चांगल्या मॉलमध्ये देऊन त्या महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी संधी द्या. कारण आपली महानगरपालिका, आपली सरकार महिलांनी आणलेली आहे, आमच्या बहिणींनी आणलेली आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या महिला नेत्या म्हणून तुम्ही हे काम करा, एवढीच विनंती माझी आहे. राज्य सरकारकडनं देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही सर्व लोक तुम्हाला आश्वस्त करतो, जे जे मागाल ते मिळेल, जेव्हा निधी लागेल तो देऊ. पण चांगला प्लॅन करा. मला विश्वास आहे की हे जे फेस आपल्यासमोर बसलेले आहेत, नीताताई आहे, कमलताई आहे, शिवानी आहे, मंगलाताई आहे, अजून बाकी विषयाचे चेअरमन्स आहेत, हे सर्व बसून आतापर्यंत कुठल्याच महानगरपालिकेने एवढं चांगलं काम नाही केलं. त्या सर्वांचे रेकॉर्ड हे तोडून काढतील याचा विश्वास मला या ठिकाणी आहे. मला या ठिकाणी हे करत असताना मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळामध्ये या महानगरपालिकेला महाराष्ट्रातली देशाची क्रमांक 1 महानगरपालिका, जसं माननीय अनिल सोलेजी, संदीपजी, या ठिकाणी अनिल सोलेजी, आपण सर्वांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने दयाशंकरजी कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही या महानगरपालिकेचं नाव देशामध्ये वर नेलं, सेम नीताताई ठाकरे तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाची महानगरपालिका करण्याचा प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद माननीय पालक मंत्री जी। और युवा मोर्चा नागपुर प्रभाग 13 की तरफ से स्वागत किया जाएगा। आभार। मैं उनको स्टेज पे करना है। राष्ट्रगीत जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे। गाए तब जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। स्वागत करना चाहते हैं शिवानी ताई धानी जी का, भारतीय जनता युवा मोर्चा के